दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात आई आणि तिच्या 2 मुलांची तलवारीने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे। घटनास्थळी पोलीस तसेच गावकरी मोठ्या संख्येने जमले आहेत। पोलिसांनी हा परिसर बॅरिकेड्सने बंद केला आहे। घटनास्थळी ठसे तज्ञ तसेच इतरही पथक आणि रुग्णवाहिका पोहोचली आहे। हा खून कोणी कशासाठी केला याचा शोध पोलीस घेत आहेत। लगेचच अधिक तपशील उपलब्ध झालेला नाही। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बोरामणी गावात मस्के कुटुंबियाची 3 सलग घर एका शेजारी एक आहेत। यातील मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के वय 42, त्यांची 12वीला असलेली मुलगी प्रिया वय 18 तर 10वीत शिकत असलेला मुलगा शिवराय वय 16 असे 3 जण राहतात। हे काल रात्री घरात गच्चीवर झोपलेले असताना रात्री 12च्या सुमारास अज्ञात इसमाने घराच्या गच्चीवर प्रवेश करून तिघांवर तलवारीने अचानक हल्ला केला असे सांगण्यात येते। गायत्री आणि प्रिया यांच्या गच्चीवरच तर मुलगा शिवराय यांचा खाली बैठकीच्या खोलीत मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला आहे। आता हे मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलकडे नेण्यात आले। गायत्री या विधवा आहेत। त्या 2 मुलांसह स्वतःच्या घरात राहतात। शेजारी सख्या दिरांची घरं आहेत। घर शेत जमिनीच्या प्रापंचिक वादातून हे हत्याकांड झाला असावा असाही संशय व्यक्त होत आहे। Now and press the bell icon. Never miss a